मी डॉक्टर संजय कुरकुटे. मी डॉक्टर प्रमोद पाटील, अधिष्ठाता. ओके, त्या खिडकीत आता मला दिसत नाही ते सांगा. ओके ना सर? नवीन शैक्षणिक विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो, नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झ केफीके प्रवरा कम्युनिटी रेडिओ. आज आपल्या रेडिओ अंतर्गत आपण समजावून घेणार आहोत नवीन शैक्षणिक धोरण. ज्या विषयावर विद्यार्थी पालक सगळेच गोंधळलेले आहेत, परंतु NEP 2020 हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे हे नेमकं काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत, समजावून घेणार आहोत. आणि आपल्या सोबत आहेत पुणे येथील डॉक्टर प्रमोद पाटील. येस प्रमोद बट डीन फॅकल्टी ऑफ फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आपल्यासोबत आहेत पुणे येथील फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे डीन डॉक्टर प्रमोद डी पाटील सर, जे स्वतः DY पाटील इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे कॉलेजला देखील प्राध्यापक म्हणून आपलं काम पूर्ण करत आहेत, भावी पिढी घडवत आहेत. आणि आज आपल्या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल या त्रिसूत्री संवादात ते मुख्य वक्ता म्हणून सहभागी आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत प्रवरा परिसरातील R&D प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजचे डीन डॉक्टर संजय कुरकुटे, ते देखील CEO आहेत प्रिझम फोरम सेक्शन 8 या कंपनीचे. आणि अशा पद्धतीनं आज आपण समजावून घेणार आहोत नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020. नमस्कार. नमस्कार. आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल संवाद साधणार आहोत. आणि सर्वप्रथम प्रमोद पाटील सर, आपल्याला काय सांगता येईल, नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे तरी नेमकं काय? नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आणि पालक. मी डॉक्टर प्रमोद डी पाटील, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. पुणे विद्यापीठामध्ये आता नवीन शैक्षणिक धोरण 2020 आपण अंमलामध्ये आणणार आहोत. आणि याचं श्रेय मला सर्वप्रथम हे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन या दोघांनाही द्यायचं आहे. कारण याचं असं आहे की भारत सरकारच्या विद्यमान याच्यामधून एक समिती स्थापन झाली आणि त्या समितीने जो अहवाल सादर केला त्या अहवालाच्या बेसिसवर, त्या अहवालाच्या धर्तीवर नवीन शैक्षणिक धोरण आपल्यापर्यंत येऊन ठेपलेलं आहे. 2020 पासून ह्या शैक्षणिक धोरणाबद्दल आपण सर्वजण फक्त ऐकत होतो आणि आता आपल्याला ते खरं अंमलात कशा पद्धतीने आणायचं असेल तर त्याच्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी असतील तर ते समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण पुणे विद्यापीठामध्ये याच्या संदर्भात भरपूर चर्चासत्र केलेत, भरपूर याच्यावर डिस्कशन्स झालेत. आणि त्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरण काय आहे तर नवीन शैक्षणिक धोरण हे याचं जर प्रमुख उद्दिष्ट जर बघितलं तर एक आपल्याला विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्रोव्हाइड करायचं आहे, दर्जेदार शिक्षण द्यायचं आहे. आणि दर्जेदार शिक्षण देताना आपल्याला हेही बघायचं आहे की आपल्याला क्रॉस एनरोलमेंट रेशो आपल्याला कसा वाढवता येईल याचंही आपल्याला या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून एक बाब लक्षात येते. अगदी बरोबर. दुसरं उद्दिष्ट मला याच्यामध्ये असं दिसतंय की आपल्याला सक्षम शिक्षण तज्ज्ञ कसे तयार करता येतील किंवा एक विद्यार्थी कसा घडवता येईल, त्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, ह्या सर्व गोष्टींचं बाबी ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी बरोबर आहे. कुरकुटे सर, आपल्याला काय सांगता येईल नवीन शैक्षणिक धोरण आणि आपले जुने शैक्षणिक धोरण नकळत जर आपण विचार केला तर कशा पद्धतीचे बदल हे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला जाणवत आहेत? सविस्तर आपण बोलणारच आहोत. काय सांगाल नवीन आणि जुने असं जर आपण पाहिलं तर विद्यार्थी, पालक आणि भविष्याच्या दृष्टीने? याबाबत महत्त्वाची बाजू अशी आहे किंवा एक मुद्दा असा आहे की आपण आपल्या जर आता सध्याला आपण बघितलं तर इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून जर आपण अभ्यास केला तर आतापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं त्यामध्ये दिलेले जे विषय होते किंवा जो काही सिलेबस होता, करिक्युलम होतो, हा सर्वसाधारणपणे एक बंधनकारक अशा पद्धतीचा होता. परंतु
आता जर आपण बघितलं नवीन धोरणामध्ये, तर त्या मुलाचा कल कसा आहे, त्याचा इंटरेस्ट कसा आहे, त्यानंतर त्याला लागणाऱ्या, समजा एखाद्या मुलाला खरोखर आपल्याला ग्रोथ त्याची वाढवायची, त्याला एक खऱ्या अर्थानं सर्वांगीण इंजिनियर करायचे आपल्याला, सगळ्या बाजूनी परिपूर्ण, तर ते परिपूर्ण करण्यासाठी त्याला इंजिनिअरिंग बरोबर इतरही गोष्टींची आवश्यकता आहे किंवा इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा इतर डिसिप्लिनची आवश्यकता आहे. म्हणजे ते एखादं जर त्याला एखादं समजा उदाहरणार्थ एखादं प्रॉडक्ट डिझाईन करायचं असेल किंवा एखादी सिस्टीम डिझाईन करायची असेल, तर त्याला त्या बाजूनी तशा पद्धतीचं त्याला वातावरण मिळालं पाहिजे, तशा पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तशा पद्धतीचा चॉईसेस, पर्याय मुलांपुढे उपलब्ध राहणार आहे. आणि मग त्या पर्यायाच्या नुसार त्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तो त्या घेऊन मग त्याचं पुढचं जे काय आपण म्हणू, म्हणजे पहिलं वर्ष, दुसरं वर्ष जी काही डिग्री असेल तो त्या पद्धतीने ती पूर्ण करणार आहे. आणि म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा असलेला कल, त्याचा असलेला इंटरेस्ट आणि त्याला काय पुढे करायचंय करिअरमध्ये म्हणजे त्या त्याच्या दृष्टिकोनातून कलागुणांनुसार त्याला त्याला- निवडता येणार Yes. आहे. उगाच आता तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे आणि बंधनकारक हे 5-6 विषय आहेत असं जाचक असणार नाही, तर त्याला निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. राईट. आपल्याला काय सांगता येईल डॉक्टर प्रमोद पाटीलजी, NEP 2020 म्हणजे नेमकं काय? NEP 2020 हा जो आपण आता नवीन शैक्षणिक धोरण बघतोय, याच्यामध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात पहिलं की मुलांना एक मल्टीडिसिप्लिनरी, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याला कसं काम करता येईल, तर याच्या पद्धतीचं क्रेडिट सिस्टीम किंवा अशा पद्धतीचं क्रेडिट फ्रेमवर्क आपण मुलांना ह्या धोरणाच्या माध्यमातून देणार आहोत, जेणेकरून इंजिनिअरिंगचा मुलगा सायन्सच्या विद्यार्थ्यांसोबत कसं काम करेल, इंजिनिअरिंगचा मुलगा ह्युमॅनिटीजचे कोर्सेस कसं घेऊ शकेल, किंवा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी हा वेगवेगळ्या बाकीच्या अलाइड ब्रांचेस सोबत किंवा डिसिप्लिन सोबत किंवा फॅकल्टी सोबत कसा काम करू शकेल किंवा तिथले कोर्सेस कसे ऑप्ट करू शकेल. तर हे NEPच्या माध्यमातून ती फ्लेक्झिबिलिटी, मल्टीडिसिप्लिनरी करिक्युलम फ्रेमवर्क हे आपल्याला विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की विद्यार्थ्यांसाठी दुसरी बाब आहे की मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट. म्हणजे मुलांनी जर असं वाटलं की मला फर्स्ट इयर कम्प्लीट करून आता काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आहे, मला कुठेतरी नोकरी करायची आहे, मला कुठेतरी स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, असं जर काही वाटत असेल तर त्या गोष्टीसाठी सुद्धा NEP 2020च्या माध्यमातून त्याला ती मुभा मिळणार आहे. मल्टिपल एंट्री म्हणजे त्याला मल्टिपल त्याचं एक्झिट स्वातंत्र्य स्वातंत्र्य असणार आहे. मिळणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करत असताना NEP 2020 या नवीन शैक्षणिक धोरणाची आखणी खरं तर करण्यात आलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नाही, राईट. तर आपल्याला ह्याच गोष्टींना घेऊन पुढे जायचंय आणि इन्स्टिट्यूट लेवलला जे काही रिस्ट्रक्चरिंग लागणार आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार, ते रिस्ट्रक्चरिंग सुद्धा करणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थी घटक यामध्ये सहभागी होईल आणि त्याच्या कलागुणांना किती वाव मिळेल, कशा पद्धतीने वाव मिळेल, त्याला लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असतील, ह्या सर्व बाबींचा आपल्याला तिथे विचार करायचा आहे. नक्कीच. पुन्हा एकदा तुमच्याकडे वळणारच आहोत. तत्पूर्वी काय सांगाल आपण कुरकुटे सर, आधी आपल्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर पूर्ण इंजिनिअरिंग केल्याशिवाय आपण अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर असं सर्टिफिकेट मिळत नव्हतं आणि मग नक्कीच नोकरीच्या संधीही आपल्यासाठी तोपर्यंत खुल्या होत नव्हत्या. NEP 2020 शिक्षणाबद्दल आपण काय सांगाल विद्यार्थ्यांना, जसं आत्ताच सरांनी सांगितलं आहे? सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे या धोरणाच्या बाबत सर्वात महत्त्वाची त्याची काय म्हणू आपण, फॅसिलिटी आपण जर म्हणली तरी हरकत नाही. फायदा मुलांना असा होणार आहे की पहिलं वर्ष झाल्यानंतर त्याला एक सर्टिफिकेशन मिळणार आहे, ज्या सर्टिफिकेटमध्ये त्याला एक मिनिमम लागणारे जे काही स्किल्स आहेत ते त्याला मिळणार आहेत, जे नॉलेज पाहिजे ते त्याला मिळणार आहे. आणि मग तो त्या सर्टिफिकेटच्या बेसवर तो पुढे जाऊ शकतो किंवा वेगळ्या करिअरमध्ये किंवा त्याच्या असलेल्या आवडीनिवडीप्रमाणे तो बाहेर पडू शकतो. ही एक संधी त्याला आहे. दुसऱ्या वर्षानंतर समजा 2 वर्षानंतर जर विद्यार्थ्याला वाटलं, स्टुडंटला वाटलं की मला नाही, यानंतर मला आता माझं स्वतःचं करिअर वेगळ्या पद्धतीनं पुढे जायचं आहे, तर त्याला डिप्लोमाचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळणार आहे. UG डिप्लोमा म्हणजे अंडर ग्रॅज्युएटमध्ये असलेला हा डिप्लोमा असेल. आणि त्यानंतर 3rd इयर झाल्यानंतर त्याला जे काही त्याची इंजिनिअरिंगची डिग्री आहे ती व्होकेशनल डिग्री त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि 4th इयरला परत त्याला इतरही त्याचे सर्टिफिकेट्स त्याला मिळणार आहे. म्हणजे डिग्री मिळेलच, परंतु समजा त्याने अजून क्रेडिट काही अचीव केले तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे मल्टीडिसिप्लिनरी किंवा मेजर मायनर या लेवलच्या, ऑनर्स लेवलच्या काही वेगळ्या डिग्रीसुद्धा त्याला
या माध्यमातून, या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून, या धोरणाच्या माध्यमातून त्याला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे फार मोठी संधी विद्यार्थ्यांना आता यापुढे उपलब्ध होतोय. आणि जगामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही समजा आपण म्हणू सुविधा आहेत किंवा नॉलेज आहे किंवा वेगळ्या काही संधी आहेत, त्या संधीसुद्धा आपल्याला यामध्ये त्याचा फायदा करून घेता येणार आहे. त्यामुळे या धोरणाची फ्लेक्झिबिलिटी हा फार महत्त्वाचा भाग आहे. फ्लेक्झिबल असल्यामुळं त्या विद्यार्थ्याला त्याचा वेगळा फायदा नक्कीच मिळणार आहे, असं आहे. म्हणजे जसं आपण आतापर्यंत विदेशात अनुभवत होतो की कुठल्याही वयाचा विद्यार्थी कुठलीही परीक्षा देऊ शकतो जर तो पात्र असेल तर, अगदी त्याच पद्धतीनं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काहीसा बदल करण्यात आलाय. काय सांगाल डॉक्टर प्रमोद पाटीलजी? याच्यामध्ये जर आपल्याला प्रामुख्याने जर खरंच बदल बघायचा असेल, जसं आता मगाशी कुरकुटे सरांनी पण सांगितलं की फर्स्ट इयर नंतर त्याला UG सर्टिफिकेट मिळेल, बरोबर. 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर डिप्लोमा सर्टिफिकेट मिळेल, 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्याला डिग्री मिळेल, आणि 4th इयरला ज्यावेळी तो जाईल तर त्याच्यासाठी त्याला वेगवेगळे 4 प्रकारच्या डिग्रीज मिळणार आहे. मग तो ऑनर्स विथ मल्टीडिसिप्लिनरी मायनर ही डिग्री त्याला मिळू शकते, ऑनर्स विथ डबल मल्टीडिसिप्लिनरी मायनर ही डिग्री मिळू शकते, किंवा त्याला रिसर्चची डिग्री मिळू शकते. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला खरंच रिसर्चमध्ये किंवा हायर एज्युकेशनमध्ये जर त्याला जायचं असेल तर तो नक्कीच रिसर्चची डिग्री घेऊन जर पुढे गेला तर त्याला 2 ऑप्शन्स ओपन असतील. एक म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचा ऑप्शन त्याला ओपन असेल, मग तो 1 इयरचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा 2 इयर्सचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, किंवा तो UG मधून डायरेक्ट PhD प्रोग्रामला सुद्धा जॉईन होऊ शकतो. पण त्याच्या ज्या काही बेसिक गोष्टी असणार आहेत, मग रिसर्च चे काही 18 to 20 क्रेडिट्स त्याला अर्न करायचे असतील, किंवा त्याला जे काही फायनल इयरला जे काही त्याचे पर्सेंटेज त्याचा परफॉर्मन्स असेल, त्या परफॉर्मन्सच्या बेसिसवर त्याला PhD प्रोग्रामला सुद्धा एनरोल होता येईल. तर अशा असंख्य बेनिफिट्स, अशा असंख्य फ्लेक्झिबिलिटी आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. नक्कीच. कुरकुटे सर, आपण काय सांगाल विद्यार्थ्यांसाठी हे नवीन शैक्षणिक धोरण कसे सोयीचे असणार आहे, मग ते ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील? नाही, आता महत्त्वाचा मुद्दा यामध्ये अजून एक असा आहे की आपण आपल्या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ह्या धोरणाला अनुषंगून पूर्वीच याची पावलं आपण उचललेली आहेत. त्यामध्ये खास करून इन्क्युबेशन सेंटरची फॅसिलिटी आपण आपल्या या ठिकाणी प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक सेंटर आपण त्याची मान्यता मिळवून घेतलेली आहे आणि त्यानुसार काम चालू आहे. त्यामध्ये MSME इन्क्युबेशन सेंटर आहे, त्याचबरोबर इनोव्हेशन, त्यानंतर तुमचं स्टार्टअप्स आणि बिझनेससाठी जे काही मीडियम एंटरप्राइजेस या लेवलची जी कामं आहेत जी विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाची आहेत. तर त्या दृष्टिकोनातून NEP जे आपण म्हणतो नवीन शैक्षणिक धोरण, या धोरणामध्ये ऑलरेडी ह्या गोष्टी इनबिल्ट केलेल्या आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपले संस्थेचे जे चेअरमन आहेत माननीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी त्या दृष्टीने त्याचं व्हिजन मिशन ठेवून त्याप्रमाणे ती आपली आखणी केलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अशा प्रकारची शैक्षणिक कंपनीची स्थापना केलेली आहे. आणि अगदी पहिल्या वर्षाच्या मुलांपासून 2nd इयर, 3rd इयर, फायनल इयर त्या मुलांना या कंपनीच्या माध्यमातून वेगळ्या कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल आणि या धोरणाचा आपल्याला कसं अंमलबजावणी करता येईल आणि मुलांना त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट कसा घेता येईल, ह्या अनुषंगाने आपण ते काम ऑलरेडी चालू केलेलं आहे. आणि त्या कंपनीमध्ये खास करून PREC रिसर्च, इनोव्हेशन, स्टार्टअप्स अँड मीडियम एंटरप्राइजेस, प्रिझम फोरम या नावाची ती कंपनी आहे. सध्या मी या कंपनीमध्ये ॲज अ CEO म्हणून काम करत आहे. आणि या कंपनीमध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर वेळेमध्ये या कंपनीमध्ये येऊन अशा प्रकारचे इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि रिसर्च आणि स्टार्टअप्स लेवलच्या फॅसिलिटी उपलब्ध झालेल्या आहेत. आणि या सर्व सेवा सुविधा प्रवरेसारख्या ग्रामीण भागात आज अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. सर, पालकांना आपल्याला काय सांगता येईल, कारण पालकही नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल संभ्रमित आहेत. जसं की काही वर्षांपूर्वी 8वी पर्यंत विद्यार्थ्याला नापास करायचं नाही असं एक धोरण आलं आणि पालक गोंधळले. पण ते मुलांच्या दृष्टीनं आणि आपल्या भविष्याच्या दृष्टीनं तितकंच महत्त्वाचं धोरण होतं. तसंच NEP 2020 ही नवीन एज्युकेशन पॉलिसी असणार आहे, काय सांगा? पालकांसाठी मला वाटतं की एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय निवडता येणार आहे, ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की विद्यार्थ्यांना एका ब्रांचमध्येच फक्त म्हणजे इंजिनिअरिंगचा विद्यार्थी फक्त इंजिनिअरिंग नव्हे तर तो दुसऱ्या अलाइड ब्रांचेसमधून सुद्धा काही कोर्सेस निवडण्याची मुभा त्याला मिळणार आहे. तर ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे की होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स किंवा त्याचे स्किल्स जे असतील ते स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये NEP 2020 मध्ये त्याला जास्त वाव दिलेला आहे. म्हणजे एखाद्या मुलाला जर
एक त्याच्या आवडीचे स्किल्स डेव्हलप करायचे असतील तर त्याचे एक बास्केट तयार असणार आहे. त्या बास्केटमधून तो त्याचं स्किल बेस्ड कोर्सेस निवड चॉईस करणार आहे. करू शकतो. म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम खऱ्या अर्थाने आपण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इम्प्लिमेंटेशन करणार आहोत, जेणेकरून मुलांना त्याची एम्प्लॉयबिलिटी आपण वाढवू शकू, त्याची उद्योजकता त्याला कशी देता येईल, त्याला कसा प्रोत्साहित करता येईल, या संदर्भात सुद्धा NEP 2020 मध्ये खूप चांगल्या पद्धतीने विचार केला की त्याचं क्रिटिकल थिंकिंग असेल किंवा त्याचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असतील, हे स्किल्स कशा पद्धतीने डेव्हलप केले जातील. तर हे स्किल्स जर डेव्हलप झाले तर तो मला वाटतं उद्योजक होऊ शकतो, पुढे चालून चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये एक चांगल्या पद्धतीची नोकरी मिळवू शकतो, नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते आणि इतरांना तो नोकरी देण्यासाठी तयारही होऊ शकतो. शकतो. तो एक स्वतः एंटरप्रेन्योर होऊ शकतो. एक्झॅक्टली. कुरकुटे सर, आपल्याला काय सांगता येईल, आपण जेव्हा नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करतोय तर उदाहरण काय सांगाल की प्रत्येक पद्धतीच्या त्याच्या आवडीनुसार शिक्षणाची संधी त्याला असणार आहे, उदाहरण आपण काय सांगाल? उदाहरणार्थ आता समजा शेतकरी मुलगा आहे, हो. शेतकऱ्यांचा एखादा मुलगा आहे, तर त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या आई वडिलांची ही साहजिक अपेक्षा असणार की माझ्या मुलाचा या शिक्षणाच्या माध्यमातून आमच्या शेती व्यवसायासाठी किंवा इतर गोष्टीसाठी कसा उपयोग करता येईल. आणि किंवा एखादा बिझनेस, एखादा घरी कोणाच्या घरी एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्याच्या पालकांना ते नक्कीच असं वाटत असेल की माझा हा व्यवसाय माझ्या मुलांनी पुढे हा नंतर कार्यान्वित चालवावा. करावा. बरोबर. परंतु हे सगळं करत असताना त्या मुलाला तशा पद्धतीचं शिक्षण मिळणे तितकंच गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची बाजू अशी आहे की आता आपण बघतो की शेतामध्ये जर तुम्ही शेताचं उदाहरण घेतलं, शेतीचं उदाहरण, तर त्या ठिकाणी आता लेबर मिळत नाही किंवा यांत्रिक किंवा तांत्रिक पद्धतीनं जाणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर आता विचार केला तर या मुलांना जर अशा पद्धतीचं फ्लेक्झिबल शिक्षण जर मिळालं तर ते मुलं ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजीमध्ये जाऊ शकतात. म्हणजे इंजिनिअरिंग करत असतानाच त्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स त्या ठिकाणी ते डेव्हलप करू शकतात. आणि नुसतंच डेव्हलपमेंट नाही तर खऱ्या अर्थानं त्याच्या आई वडिलांना किंवा त्या देशाला किंवा त्या परिसराला किंवा त्या गावाला वगैरे त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा रिअल टाईम त्यांना फायदा होणार आहे. म्हणजे त्याचा ताबडतोब त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा त्या ॲप्लिकेशनच्या स्वरूपात त्यांना त्याचा लगेचच फायदा होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे शिक्षण नक्कीच नवीन येणाऱ्या या पिढीला आणि जे आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नवीन मुलं ॲडमिशन घेणार आहेत त्यांना नक्कीच त्याचा वेगळा फायदा होणार आहे. नक्कीच. नकळत या सगळ्या संवादामधनं मला आठवतोय तो चित्रपट म्हणजे 3 इडियट्स. तुमच्या आवडीनुसार शिकत असताना पुन्हा तुम्हाला जे शिकायचंय त्यासोबत तुमच्या वैयक्तिक आवडीनुसार, कलागुणांनुसार नकळत तुम्हाला संधी मिळणार आहे. आणि मग 3 इडियट्सचा रस्तोगी जर आपण पाहिला तर त्याला इंजिनिअरिंग सोबत फोटोग्राफीचीही जी कला आहे ती अडॉप्ट करता येणार आहे. काय सांगाल डॉक्टर प्रमोद पाटील सर? तुम्ही अगदी खूप चांगला मुद्दा उपस्थित केला. इथं असं आहे की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट, बरोबर, ज्यावेळेस होलिस्टिक हा शब्द येतो म्हणजे सर्वांगीण विकास आपण विद्यार्थ्यांचा साधतो. आणि सर्वांगीण विकास हा फक्त टेक्निकल नॉलेज किंवा अलाइड टेक्निकल नॉलेज याच्यावर तो अवलंबून नसतो, तर त्याचे बाकीचे जे काही स्वतःचे स्किल्स असतात, त्याचा इंटरेस्ट असतो, त्याचे स्वतःचे एक स्पेशल एरिया ऑफ एक्सपर्टाईज असतात, तर त्या गुणांना सुद्धा आपल्याला कसं वाव देता येते याच्यासाठी पण काही असे जे काही स्पेसिफिक कॉम्पोनंट आहे NEP क्रेडिट फ्रेमवर्कमध्ये, म्हणजे जसं की व्होकेशनल स्किल एनहान्समेंट कोर्सेस असतील किंवा त्याच्यामध्ये आपण स्किल एनहान्समेंट कोर्सेस असतील किंवा त्याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम असेल किंवा को करिक्युलर कोर्सेस असतील. को करिक्युलर कोर्सेसच्या माध्यमातून त्याचे वेगवेगळे त्याचे छंद जोपासले जातील, त्याला वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रोत्साहित केले जाईल. तर असे असंख्य कॉम्पोनंट्स ह्या याच्यामध्ये आहे. कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम्स आहेत की जेणेकरून मुलांना एक त्यांच्या स्वतःचं काहीतरी करता येऊ शकतो सोसायटीसाठी. तर अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण मुलाचे स्किल्स डेव्हलप करू शकतो आणि त्याचा सर्वांगीण विकास साधू शकतो. निश्चितच. आणि पालक, विद्यार्थी आणि कॉलेज यांच्यामध्ये यामुळे नक्की सुसंवाद असणार आहे. नक्कीच याच्यामध्ये सुसंवादसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या या माध्यमातून आपण बरेच उपक्रम घेतोय की आपण शिक्षकांना एम्पॉवर करतोय, शिक्षकांना ट्रेन करतोय, आपण विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचतोय. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 काय आहे, त्याचे उद्दिष्ट काय आहेत, त्याचे शैक्षणिक धोरणामध्ये नेमकं काय इम्प्लिमेंटेशन करायचंय, हाऊ स्टुडंट्स आर गोइंग टू गेट बेनिफिटेड आउट ऑफ इट, ह्या सर्व गोष्टींचं आपण विद्यार्थ्यांना सुद्धा प्रबोधन करण्याचा प्रयत्न निश्चितच केलं नक्कीच जात केलेला आहे. आहे. कुरकुटे सर, NRDचे डीन म्हणून आपण काय सांगाल प्रवरा परिसराबद्दल, नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020?
आपल्या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी ॲज अ डीन R&D म्हणून काम करत असताना आणि त्याचबरोबर CEO प्रिझम फोरम या कंपनीमध्ये सुद्धा काम करत असताना महत्त्वाची बाजू अशी आहे की या NEPमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की रिसर्च, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कुठलीही गोष्ट समजा एखादं तुम्ही साधं उदाहरण घ्या की कोणतंही काम करत असताना साधं आता मी समजा ट्रान्सपोर्टेशनचं उदाहरण घेतो. एखाद्या मुलाला त्याच्या घरून फक्त कॉलेजपर्यंत यायचं आहे, तर ते येण्यासाठी त्याला कमीत कमी खर्चात कसं येता येईल, सहजासहजी कसं येता येईल, त्यासाठी ई मोबिलिटी म्हणून एक डोमेन आहे. ई मोबिलिटी म्हणजे आपण त्याला म्हणू, आपण इलेक्ट्रिक व्हेकल आपण म्हटलं तरी काही हरकत नाही. ई मोबिलिटीमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे मोबिलेशन्स आहेत. आपण पाहतो की आता शहरांमध्ये आणि आपण खेड्यांमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की आता स्मार्ट विलेज कन्सेप्ट आलाय, स्मार्ट सिटी कन्सेप्ट आलाय. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून R&D ज्याला आपण म्हणतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आणि नुसतंच रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून थांबून चालणार नाही, तर रिअल टाईम ॲप्लिकेशन म्हणजे त्याला वस्तुस्थितीमध्ये आणून त्याचा उपयोग करता येईल अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जाणं आवश्यक आहे. अजून एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. उदाहरणार्थ समजा एखादा शेतकरी, आता आपण रुरल भागात असल्यामुळं किंवा सिटीमध्ये कुठेही असो, प्रॉब्लेमचं स्वरूप वेगळं असेल, परंतु प्रॉब्लेमचं सोल्युशन्स मात्र आपल्याला या R&Dच्या माध्यमातून नक्कीच काढता येईल. उदाहरणार्थ समजा आज मला रात्री जाऊन एखादी मोटर चालू करायची असेल शेतामध्ये, विहिरीवर, तर मी ती मोटर स्वतः फिजिकली जाण्याची गरज नाही आहे. आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा या नेटवर्कच्या माध्यमातून, या टेक्नॉलॉजी माध्यमातून आपण अगदी घरी बसून ह्या गोष्टी ऑपरेट करू शकतो. तर हा रिसर्च, इनोव्हेशन आणि मग रिअल टाईम ॲप्लिकेशन्स असं आपण वेगवेगळ्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसी ही आपल्याला नक्कीच त्या मुलांना ज्या पद्धतीचं शिक्षण हवं आहे, ज्या पद्धतीचा कल हवा आहे, आणि रिसर्च, इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि क्रिएटिव्हिटीमध्ये ज्यांना पुढे जायचं आहे त्यांना ही फार मोठी संधी आहे. अगदी बरोबर आहे. पण पुन्हा एकदा मुद्दा येतो, तो आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट किंवा मग आपल्या करिअरच्या दृष्टीनं भविष्याच्या निवडीचा. डॉक्टर प्रमोद पाटील सर, आपण काय सांगाल? मुलांचे करिअर किंवा मग त्यांचं एम्प्लॉयमेंट यासाठी त्यांना नवीन शैक्षणिक धोरणाचा कसा फायदा होणार आहे? आता जर आपण बघत असू की आता सुद्धा एम्प्लॉयमेंट रेशो हा आपला अतिशय चांगला आहे. डिमांड अँड सप्लाय हे जर आपण समजून घेतलं की कुठल्या क्षेत्रामध्ये किती नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्यानुसार आपण त्या पद्धतीचे स्किल्स आणि त्या पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करून मुलांना आपण शिक्षण देत असतो. तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर त्याच्या डिसिप्लिन वाईज त्याला काही गोष्टी आपण प्रोव्हाइड करणार आहोत. डिसिप्लिन वाईज त्याला आपण जे काही नॉलेज असतं, जे काही अभ्यासक्रम लागतो, तो अभ्यासक्रम प्रोव्हाइड करणार आहोत. आणि इतर स्किल्स म्हणजे ज्यावेळेस तो एखाद्या कंपनीमध्ये जाऊन जॉईन होणार आहे, ज्या कंपनीमध्ये तो काम करणार आहे, एखाद्या प्रोजेक्टवर काम करणार आहे, तर त्या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना त्याला वेगवेगळे स्किल्सची गरज असते. जसं की त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, किंवा त्याच्यामध्ये त्याला कम्युनिकेशन स्किल असेल, त्याचं प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल असेल. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार हा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केला आहे. आणि ज्या गोष्टी म्हणजे त्याचं मग एखादी ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल ॲप्टिट्यूड असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, रिसर्च ॲप्टिट्यूड असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचं जे स्किल्स आहेत ते स्किल्स आपण त्याच्यामध्ये डेव्हलप करू शकतो, जेणेकरून त्याची एम्प्लॉयबिलिटी रेशो हा अजून वाढू शकतो किंवा त्याला अजून जास्त संधी उपलब्ध होऊ शकतो. असं NEP किंवा मध्ये तो स्वतः या. उद्योजकही होऊ शकतो Yes. आणि त्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत असताना आपल्याच ग्रामीण भागात राहून शहरांशी जोडला जाऊ शकतो. येस. त्यामध्ये मला एक महत्त्वाचा मुद्दा अजून नमूद करायचा आहे की या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये साधारण 4थ्या वर्षाला मुलांना एक 6 महिन्याचं डायरेक्ट ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे इंटर्नशिप्स, डायरेक्टली तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करणे, हे शैक्षणिक धोरणात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळं मुलांना डायरेक्टली संधी अशी आहे की कॉलेजला न जाता त्यांनी 6 महिने डायरेक्ट इंडस्ट्रीत जाऊन काम करावं आणि त्या इंटर्नशिपच्या बेसवर मग त्यांनी पुढे त्याचं ते 4थं वर्ष आहे ते पूर्ण करायचं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या धोरणामध्ये हे नवीन जे काही बदल केलेले आहेत, या बदलांमुळं मुलांना एक डायरेक्ट एम्प्लॉयबिलिटीसाठी काय स्किल्स गरजेचे आहेत त्या रिअल टाईम त्यांना प्रॅक्टिकली करायला मिळणार आहे, हँड्स ऑन मिळणार आहे. आणि त्यानंतर तो मुलगा त्या पद्धतीनं तयार होऊन मग तो मार्केटमध्ये जाणार आहे. त्यामुळं त्याला एम्प्लॉयबिलिटी म्हणा किंवा प्लेसमेंटसाठी म्हणा त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ शकणार नाही. आणि काही स्टुडंट्समध्ये जर वेगळ्या प्रकारचे स्किल्स असतील तर त्यांनी त्यांचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी या इंडस्ट्रीच्या माध्यमातून किंवा या ट्रेनिंग आणि इंटर्नशिपच्या माध्यमातून त्याला डायरेक्टली ह्या गोष्टींची लाईव्ह माहिती मिळणार आहे की आपण कशा पद्धतीनं आपला उद्योग व्यवसाय उभा करायचा आहे. तर ही फार मोठी सुवर्ण संधी आहे. अगदी बरोबर आहे. आणि या माध्यमातून या यशवंतांना त्यांना भेटता येणार आहे, त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या सोबत काम करता येणार आहे आणि कॉलेज त्यासाठी नक्कीच त्यांना सपोर्ट करणार आहे. ज्या कॉलेजने नवीन
शैक्षणिक धोरण NEP 2020 स्वीकारलेलं आहे, सुरू केलेलं आहे. खरं तर मला असं आठवतं, कृषी क्षेत्राचा विचार करत असताना विकेल तेच पिकेल हे शेतकऱ्यांनी स्वीकारलं आणि मग गुणाकाराची शेती तो करू लागला. अगदी त्याच पद्धतीनं आवडेल तेच शिकेल असा बदल NEP 2020 या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे असं स्पष्ट होतंय आणि ते पालकांच्याही लक्षात आलं असेल. विद्यार्थ्यांचाही गोंधळ मला वाटतं आपला हा त्रिसूत्री संवाद ऐकल्यानंतर बराचसा दूर झाला असेल. जाता जाता काय संदेश द्याल आपण? सर्वप्रथम डॉक्टर कुरकुटे सर, आपण काय सांगाल विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 बद्दल? या संदर्भामध्ये आज आम्ही आपल्या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे जे डीन आहेत डॉक्टर प्रमोद पाटील सर यांना आम्ही निमंत्रित केलं होतं आणि या दृष्टिकोनातून पूर्णपणे सर्व फॅकल्टीला किंवा स्टाफ मेंबर्स आणि इतर जे काही सहभाग घेणारे पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की गेलेला आहे. आणि आजच्या या आपल्या रेडिओच्या माध्यमातून किंवा या संवादाच्या माध्यमातून नक्कीच मला असं वाटतं की तुम्हाला म्हणजे प्रत्येक विद्यार्थी असेल किंवा पालक असेल त्यांच्यापर्यंत या धोरणाबद्दलची माहिती नक्की आलेली आहे. तर मला असं वाटतंय की आपण आपल्या स्वतःचं पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आपल्याला नेमकं आपल्या स्वतःच्या करिअरमध्ये काय करायचं आहे ही बाजू लक्षात घेऊन मग आपण त्या पद्धतीनं आपलं चॉईस बेस्ड सिस्टीम जी आहे ही अडॉप्ट करावी. त्यामध्ये कुठले कुठले पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत हे बघून घ्यावं आणि कुठल्या पर्यायाचा आपल्याला कसा उपयोग करता येईल, येणाऱ्या 10-20 वर्षामध्ये किंवा पुढच्या फ्युचरमध्ये काय टेक्नॉलॉजी आपल्याला अडॉप्ट करता येईल, त्याचा स्वतःसाठी आणि सोसायटीसाठी कसा उपयोग करता येईल आणि आपलं स्वतःचं करिअर आपण उज्ज्वल कसं करू शकू, मे बी प्लेसमेंटच्या माध्यमातून किंवा मे बी उद्योगाच्या बिझनेसच्या माध्यमातून ते पुढे जाऊ शकतात. अगदी बरोबर आहे. आणि आपल्या मित्रांनी घेतलंय म्हणून आता आपल्याला निवड करायची नाहीये. आपल्या स्वतःची निवड आपल्याला स्वतः ठरवायची आहे. काय सांगाल डॉक्टर प्रमोद?